अदानीकडे अदानीचं साम्राज्य वाढतंय, तसं आता बँकांवरती कंट्रोल कोण करायला पाहतंय हे आपल्याला बघावं लागेल. हे देशाचं दुर्दैव आहे. पण मोदी, त्यानंतर अरुण जेटली आणि आता आमच्या या निर्मला सीतारामन या आपल्या देशाची संपत्ती विकण्याचा अट्टहास का करतात? हे देशद्रोही कृत्य कोणाच्या बापाची बँक नाहीये, ही भारत सरकारची म्हणजे देशाच्या जनतेची बँक आहे, जी देशाची संपत्ती आहे, हे विकायचंच आहे. त्यामुळे विकत घेणारा यांचा कोण जवळचा आहे? लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका उद्योगपती, अशा तऱ्हेने तो देशातला का विदेशातला हाच खरा प्रश्न. आणि एक दुसरे आपले आवडते मोदी साहेबांचे आवडते कोटक महिंद्रा, ही देशातली बँक. खरं तर कोटक महिंद्राचे स्वतःचेच काही प्रश्न की मला माहिती असायला त्या हरकत नाही. नमस्कार, मी विश्वास ओळखी. आज मी तुमच्याकडे एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलू इच्छितो, आणि तो विषय म्हणजे या देशातली अत्यंत महत्वाची उद्योगासाठी खास निर्माण केलेली, त्याचं नाव आहे IDBI बँक. आणि IDBI बँकेचं आज बोलण्याचा विषय यासाठी आहे की भारत सरकारने आता अंतिम निर्णय घेतलेला आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये ही बँक विक्रीला खुली करायची. आणि ती विक्रीला खुली करत असताना आपण हे समजावून घेऊया, मी अनेक वेळा बोललेलो आहे, आत्ता त्याची मालकी कोणाकडे आहे? तर LIC कडे जवळजवळ 47 आणखी काही टक्के, म्हणजे आपण असं म्हणू 28% आहे. आणि भारत सरकारकडे सुद्धा जवळजवळ 27% एवढी मालकी आहे. LIC ही भारत सरकारचीच आहे. भारत सरकार तर भारत सरकार स्वतः आहे. म्हणजे LIC व भारत सरकार मिळून मालकी हक्क नाही म्हटलं तरी 95-96-97% आसपास आहे. असं असताना आणि IDBI बँक ही या देशामध्ये 3000 कोटीच्या आसपास नेट प्रॉफिट मिळवत असताना ती बँक का बरं विक्रीला काढायची आहे या देशाच्या सरकारला? हा यक्ष प्रश्न आहे. हा प्रश्न तमाम चांगल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सतावतो. तर बँक तर प्रचंड नफ्यात आहे. तो नफा लोकांनी कष्टाने, बँकेच्या वरच्या आणि खालच्या सर्व तऱ्हेच्या अधिकाऱ्यांनी गावोगावी, शहरोशहरी मोठा धंदा मिळवलेला आहे. आणि त्यातून जुनी घाण जी होती, म्हणजे लार्ज विलफुल लोन डिफॉल्टर आणि NPA, हा राईट ऑफ करून पुन्हा फ्रेश नवा धंदा आणलेला आहे आमच्या अधिकाऱ्यांनी, आमच्या कर्मचाऱ्यांनी. आणि या देशाची शान IDBI याची मान उंच ठेवलेली आहे. असं असताना भारत सरकारचे अरुण जेटलीने 2016 साली म्हटलं होतं ही बँक मला विकायची आहे, आणि ते सिंगापूरकडे बघत होते कोणी विकत घेईल का. पण अर्थात ती नंतर LIC लाच त्यांना पुढे करून या बँकेची मालकी LIC ला सोपवायला लागली. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. 2016, 2018 आणि त्यानंतर 21 मध्ये असा सरकारने निर्णय केला की नाही, आता आपण ही विकूनच टाकायची. तेव्हा ती तोट्यात होती, पण आता प्रचंड फायद्यात असताना तो विकण्याचा निर्णय जो आहे तो अजूनही भारत सरकारने कायम ठेवला आहे. तेव्हा भारत सरकार आणि LIC यांची मती गुंग झाली आहे का, असा एक प्रश्न सर्वांनीच विचारावा, जनतेने विचारावा, खासदारांनी विचारावा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर करत आहे. सरकारला दुर्बुद्धी झाली आहे का, असा एक प्रश्न आहे की आपल्या हातातलं एक नवरत्न तुम्ही विकून टाकताय. आणि तेही कोणाला? तर विकत घेणारे कोण आहे? तर फेअरफॅक्स ही कॅनेडियन कंपनी आहे, एक दुबईची EBD फायनान्स कंपनी आहे, आणि एक दुसरे आपले आवडते मोदी साहेबांचे आवडते कोटक महिंद्रा, ही देशातली एक बँक. खरं तर कोटक महिंद्राचे स्वतःचेच काही प्रश्न आहेत, तुम्हाला माहित असायला त्या हरकत नाही. पण या देशाच्या सरकारला तो आवडत आहे ना. असा एक प्रश्न आहे की या IDBI बँकेच्या एवढ्या प्रचंड नफ्यानंतर आणि त्याचं एक सुडोल स्वरूप आता निर्माण झाल्यानंतर असं कोण घेऊ पाहते की त्याला प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या देशातलं आत्ताचं सरकार उत्सुक आहे. प्रयत्न ते विकण्याचा खूप वर्ष करत आहेत. पण आता ते अगदी म्हणजे टेकीस आले की विकायचंच आहे. त्यामुळे विकत घेणारा यांचा कोण जवळचा आहे? लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका उद्योगपती, अशा तऱ्हेने तो देशातला का विदेशातला हाच खरा प्रश्न आहे. माझा मुद्दा असा, आपण IDBI विषयी नीट समजावून घेऊ. मोदी सरकारने बँका विक्रीला काढण्याचं धोरण 2015च्या जानेवारीमध्ये ठरवलं. NIBMच्या कॅम्पसमध्ये त्याला ज्ञान संगम असं नाव दिलं होतं.
आठवत असेल तर बघा, ज्ञान संगम कार्यक्रमामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करणं, त्यात अर्थातच आयडीबीआय बँक पण आलीच. आता त्यांचं असं म्हणणं की आता आम्ही कन्सोलिडेशन केलेलं आहे, 27 बँकाच्या 12 बँका केल्या आहेत, 13वी बँक ही आयडीबीआय बँक आहे. पहिल्यांदा आयडीबीआय बँक विको, नंतर 12 बँका विको. आता आयडीबीआय बँकेचा फायनली काय निर्णय झाला मी तुम्हाला सांगितलं. तो निर्णय असा की LIC आणि भारत सरकारने आपापले 30% विकायची, म्हणजे 60% भाग विक्री या दोन प्रमोटर्सने विकायची. ती विकत घेणारे जे कोण आहेत त्यांच्याकडे जाईल. मग भारत सरकारकडे आणि LIC कडे म्हणून काय राहील तर 40%च्या खालची मालकी राहील. म्हणजे या देशाच्या मालकी आयडीबीआयच्या मालकी आम्ही आहोत असं सांगायचं, पण सगळा फायदा पोहोचवायचा मात्र या आयडीबीआयच्या संपत्तीचा. कारण 60%हून जास्त ज्यांचा स्टेक या बँकेत येईल, ही बँक विकली गेल्यानंतर त्यांचे भारत सरकार आणि LIC गुलामीच करणार. हा दुर्दैवी निर्णय नाहीये का? याचा विचार आयडीबीआयचे अधिकारी, आयडीबीआयचे कर्मचारी अत्यंत गांभीर्याने करतायत. ते खूप कष्ट करतायत आपली बँक टिकावी, वाढावी आणि ती पब्लिक सेक्टर राहावी याकरता. आणि त्या परवा संपामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि AIBOA अशा दोघांनी संपाचा निर्णय घेतला. परंतु त्याच्यामध्ये जर आपण प्रोसिडिंग जर बघितले, चीफ लेबर कमिशनरच्या कार्यालयामध्ये जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंग मध्ये असं आढळतं की आयडीबीआयचा प्रश्न आणि बेसिक पेन्शन ऑपरेशनचा प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न युनायटेड फोरमने घेतले नाहीत. पण ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनने मात्र त्याला लावून धरलं. संपाच्या नोटीसमध्ये तो विषय आणला आणि त्यांनी नोंदवून घेतलं की आमच्या आयडीबीआयच्या विक्री प्रक्रियेला विरोध राहील. होय, ऑल इंडिया बँक ऑफिस असेल त्याला कोर्टात पण आव्हान देत आहे. पण त्याचबरोबर संप करून पण आव्हान देण्याची तयारी ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन घेते आहे. हे फार महत्वाचं आहे. इतर संघटनांना काय झालंय याचा शोध सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आता मुद्दा असा, तमाम जे ठेवीदार आहेत, तमाम जे भारतीय नागरिक आहेत, त्या सर्वांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की आयडीबीआय ही भारतीय जनतेची संपत्ती आहे. जसं रेल्वे ही भारतीय जनतेची संपत्ती आहे, पब्लिक सेक्टर ही भारतीय जनतेची संपत्ती आहे, तशी आयडीबीआय बँक ही भारतीय जनतेची संपत्ती आहे. आणि भारत सरकार जनतेच्या वतीने एका 1964 कायद्यान्वये मालकी हक्क भारत सरकारकडे आहे. 1964चा कायदा येण्यापूर्वी आयडीबीआय बँक उद्योगाकरता बघणारं एक खातं म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये एक डिपार्टमेंट होतं. जसं नाबार्ड निर्माण झालं नंतर तसं आयडीबीआय निर्माण झाली. हे दोन्ही संस्था 64 साली या देशाच्या नेहरू सरकारच्या नंतरच्या काळामध्ये, निर्णय नेहरू सरकारांचा होता आणि 64 साली नेहरू वारले, पण 64 मध्येच हा कायदा, या कायद्यान्वये एक नाबार्ड निर्माण झाली आणि एक आयडीबीआय बँक निर्माण झाली. त्यामुळे या देशाच्या उद्योगाच्या प्रगतीसाठी नेहरू सरकारने काय केलं तर होय, एक बँकच निर्माण केली, विशेष करून उद्योगाकडे लक्ष द्यायला. आणि म्हणून देशाच्या उद्योग नीतीमध्ये प्लॅनिंग कमिशनला एक फार मोठं अव्वल दर्जाचं स्थान आहे. नेहरू सरकारच्या विकास धोरणाला एक अव्वल दर्जाचं स्थान आहे. तसंच आयडीबीआय बँकेच्या निर्मितीला आणि त्याच्या कार्यप्रक्रियेला एक अव्वल दर्जाचं महत्व बँकिंग क्षेत्रात आहे आणि अर्थव्यवस्थेत आहे. हे भारतातल्या तमाम सुविद्य नागरिकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी प्रस्तावना केली की अशी ही बँक 64 सालानंतर त्याची मालकी पहिल्यांदा ते डिपार्टमेंट RBIचं होतं, पण मालकी RBIची होती. पण कायदा झाल्यानंतर तब्बल 1977 पर्यंत आयडीबीआयची मालकी RBI कडे होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती. आणि नंतर ती मालकी ती भारत सरकारकडे 1977 मध्ये आली. 1977 नंतर पुन्हा मग जेव्हा मनमोहन सिंग सरकार आलं, म्हणजे फायनान्स मिनिस्टर म्हणून जेव्हा मनमोहन सिंग साहेब आले, त्यावेळेस एकूणच नरसिंहन कमिटीने असा निर्णय घेतला की नाही, आता बँकांचं खासगीकरण केलं पाहिजे. आणि मग जे काही लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशनचे वारे वाहत होते त्या ह्याच्यामध्ये 1994 मध्ये, म्हणजे 94 मध्ये आयडीबीआय बँक याचं सेबी मध्ये लिस्टिंग झालं आणि तब्बल 42% एवढा डिसइन्व्हेस्टमेंट त्या काळामध्ये आपण झालेला बघतो. म्हणजे भारत सरकारची मालकी 58% राहिली, खासगी मालकी जवळजवळ 42% झाली. अर्थात भारत सरकारची मालकी 58 याचा अर्थ जवळजवळ 100% व्यवहार होतो. मुद्दा हा की हा आपण 94 पर्यंतचा टप्पा बघितला. त्यानंतर आपण बघितलं की अटल बिहारी वाजपेयी सरकार आलं
ते 99 ते 2004 पर्यंत होतं, 4च्या मे महिन्यापर्यंत होतं. या कालखंडात आयडीबीआय बँकेचा हा जो कायदा आहे 64चा, या कायद्यामध्ये रिपील ऍक्ट म्हणजे बदल घडवणारं बिल आणलं आणि या बिलाला कडाडून विरोध तत्कालीन काँग्रेसचे विरोधी पक्षाचे नेते सर्वांनीच केलं. अर्थातच सोनिया गांधी होत्या त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अर्थातच सीपीआय, सीपीएम आणि त्या काळचे संपूर्ण विरोधक एकजुटले आणि त्या वासुदेव आचार्य यांनी आणि गुरुदास दासगुप्ता यांनी जी आघाडी लावून धरली होती, त्यामुळे जसवंत सिंग जे अटल बिहारी वाजपेयी सरकारचे फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी एक आश्वासन दिलं की काही झालं तरी या रिपील ऍक्ट नंतर भारत सरकारची मालकी 51% खाली जाणार नाही, याची मी या पार्लमेंटला ग्वाही देतो. मालकी हक्क भारत सरकारचीच राहील, पण मला हा आयडीबीआय बँक ही कंपनीज ऍक्ट खाली आणू द्या. त्यामुळे आयडीबीआय बँकेचं रिपील ऍक्ट झाल्यानंतर आयडीबीआय बँक ही कंपनीज ऍक्ट खाली आली आणि मग 2004 झाल्यानंतर 2005 मध्ये याचे इम्प्लिमेंटेशन याच्याप्रमाणे एक प्रश्नोत्तर लोकसभेत झाली. एका आरटीआयच्या उत्तराला सरकारने असं उत्तर दिलं, आम्ही हे सॉलेम ऍश्युरन्स जे होतं पार्लमेंटला दिलेलं हे इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि आम्ही 2005 मध्ये या बँकेचं नामाविर्धन हे अदर पब्लिशड बँक म्हणून करू. म्हणजे सर्व राष्ट्रीयकृत बँका यांना आपण पब्लिशड बँका म्हणतो, तर आयडीबीआय बँकेला आता अदर पब्लिशड बँक म्हणण्यात येईल. हे 2005 साली जाहीर झालं. आता त्यानंतर आपण बघतो की युपी 1 झालं, युपी 2 झालं. आयडीबीआय बँक अत्यंत वेगाने वाढली, पण आयडीबीआय बँकेतले अनेक नॉन परफॉर्मिंग असेट हे विलफुल लोन डिफॉल्टर पण होते. या परिणामी 13-14च्या कालखंडात आयडीबीआय बँक तोट्यात दिसत होती आणि नंतर 16 साली अरुण जेटली साहेब ज्या वर्षामध्ये नोटबंदी झाली ते वर्ष 2016, बजेटमध्ये आयडीबीआय बँकेच्या डिसइन्व्हेस्टमेंट विषयी आणि प्रायव्हेटायझेशन विषयी बजेट स्पीच मध्ये यांनी मांडणी केली की आम्ही आयडीबीआय बँकेचं खासगीकरण करणार आहोत. त्याला कडाडून विरोध झाला, पण तरी सुद्धा 2016 नंतर ही प्रक्रिया चालू राहिली आणि 2018 मध्ये अरुण जेटलींच्या ह्या सगळ्या एकूण जो काही एफर्ट होता, सिंगापूरच्या कोणीतरी जे काही फॉरेन इन्व्हेस्टर्स होते, कोण असतील हे सांगणं येणं कठीण आहे, पण तो डॉइश बँक किंवा बँक ऑफ सिंगापूर किंवा डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर अशी नावं त्यावेळेस समोर येत होती. यांना ही बँक देणं अशा त्यांच्या वाटाघाटी पण झाल्या होत्या आणि म्हणून आयडीबीआयचा बचाव करण्याकरता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आयडीबीआय मधल्या लोकांची स्थापन झाली आणि या स्थापनेमध्ये तेव्हापासून ते आतापर्यंत आयडीबीआय बँकेचा बचाव कसा करायचा हा खरा प्रश्न होता आणि आयडीबीआय बँक त्या काळात तोट्यात होती. पण आता 2016 बघितलं, आपण 2018 बघितलं, 2021 मध्ये पुन्हा बजेट स्पीच मध्ये ही बँक कशा पद्धतीने आपण सेल आउट करायचं याचा गव्हर्नमेंट म्हणजे निर्मला सीतारामननी पुन्हा एकदा फ्रेश प्रयत्न केला. आणि मगाशी मी तुम्हाला समजावलं, मगाशी या सुरुवातीला जे सांगत होतो की आता यांनी LICला 2018 मध्ये पुढे आणलं. 51% जास्त शेअर्स ही बँक तोट्यात असताना LICला पुढे आणून LICने मालकी हक्क घेतला आयडीबीआयचा, पण LICचा धंदा आयडीबीआयच्या प्लॅटफॉर्म केला. तेव्हा लोक म्हणू लागले तुम्ही बँकिंग करायला आलात का LICच्या पॉलिसीज विकायला आलात. हा एक तपशील आहे, तो आपण पुन्हा कधीतरी बोलूया. पण 18 पासून LICने आयडीबीआय बँकेच्या प्लॅटफॉर्मचा बँकिंगसाठी नाही तर LICच्या पॉलिसी विक्रीचा प्रयत्न केला. पण नंतर मग बँकेने खूप मोठी झेप घेतली, आपला नॉन परफॉर्मिंग असेट खूप खाली आणला आणि आता गेल्या 3 वर्षात आयडीबीआय बँक एक उत्कृष्ट बँक म्हणून आपण सगळेजण ओळखतो. ज्याचा नॉन परफॉर्मिंग असेट आता तो 3%च्या खाली आहे, ज्याचा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे एकूण ग्रॉस प्रॉफिट म्हणूया आपण किंवा ग्रॉस एनपीए म्हणूया, सॉरी ग्रॉस एनपीएस म्हटलं पाहिजे, हाही 5%च्या खाली आहे. त्यामुळे ही बँक घ्यायला आता अनेक लोक उत्सुक आहेत. याचं टेंडरिंग झालंय, बिडिंग म्हणतो आपण झालंय, एक प्रक्रिया आहे की कोणाला त्याच्यामध्ये कमर्शियल इंटरेस्ट आहे त्यांनी सांगावं. मग किती नावं पुढे यावी, तर मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फेअरफॅक्स कॅनडाची फार मोठी बँकिंग कंपनी आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, त्यांना ही बँक घ्यावीशी वाटते. अबुधाबीची कंपनी आहे, त्यानंतर तुमच्या दुबईच्या कंपन्या आहेत, सिंगापूरच्या कंपन्या आहेत, हो भारतातल्या सुद्धा आपले कोटक महिंद्रा सारखे लोक आहेत. आणि काही लाडके, काही दोडके, काही देशातले, काही बाहेरचे, काही जवळचे, काही दूरचे, सगळे आलेत. पण शेवटी कुणाच्या फायद्यासाठी ही अत्यंत सुदृढ झालेली बँक विकण्याचा आजचं सरकार प्रयत्न करते, याचा शोध घेणं आवश्यक आहे. कारण लोकांनी कष्ट करायचे, जनतेची संपत्ती वाढवायची आणि ही
तोट्यातून नफ्यात आणून दाखवायचं, हे सगळे कष्ट भारतातल्या बँक कर्मचाऱ्यांनी करायचे. जनतेच्या पैशाची हिफाजत करायची पब्लिक सेक्टर बँकांमध्ये, ठेवी वाढवायच्या, कासा वाढवायचा, रिटेल वाढवायचं, सगळा धंदा वाढवायचा आणि शेवटी विदेशी कंपनी येणार आणि आपली ही चांगली बँक घेणार आणि ह्याच्यामध्ये आपण 40% स्वतःकडे ठेवणार LIC आणि भारत सरकारकडून आणि 60% विकून टाकणार. हा कोणता न्याय आहे? हे कोणतं शहाणपण आहे? ही जी काही विकृत बुद्धी जी आहे या देशाच्या सरकारची, याला प्रश्न कोण विचारू शकतो? तर खरं म्हणजे पार्लमेंटमध्ये जे ऍश्युरन्स दिलेलं आहे 2004ला, तर सगळ्या पार्लमेंटच्या लोकांनी, अर्थात ती जबाबदारी कोणाची येते? काँग्रेस आणि डाव्यांची जबाबदारी प्रामुख्याने येते, कारण त्यांनी राष्ट्रीयकरणाला एक प्रचंड मोठा हातभार, नेहरू सरकार असो, इंदिरा सरकार असो, राजीव गांधी सरकार असो, या देशाच्या पब्लिक सेक्टरच्या मजबूतीसाठी जर कोण प्रयत्नशील असेल तर काँग्रेस स्वतः आणि सगळे डावे पक्ष, विशेष करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आघाडीवर होता. त्या डांगेंचं नाव घेतल्याशिवाय ही जी काही प्रक्रिया आहे ही पुढे जाऊच शकत नाही. म्हणून 55 असेल, 56 असेल, 64 असेल, 69 असेल, डांगेंचं नाव घेतल्याशिवाय, इंदिरा गांधीचं नाव घेतल्याशिवाय ही जी काही पब्लिक सेक्टर उभारण्याची आणि देश प्रगतीवरती नेण्याची जी काही प्रक्रिया आहे ती डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली आहे. आणि म्हणून जवाहरलाल नेहरूंचं विकसित भारताचं किंवा नेहरूंचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर आणि ते जनतेच्या मालकीचं पब्लिक सेक्टर असणं, ही ती संकल्पना आज मोदी सरकार मोडून टाकते. आणि म्हणून 51% खाली आता मालकी स्वतःची नेणं एवढा मूर्खपणा हे सरकार करू शकतं. NDA सरकार जेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं होतं, त्यांनी दिलेलं आश्वासन असं होतं की काही वाटेल ते हो, माझं सरकार 51% खाली भारत सरकारची ओनरशिप खाली नेणार नाही. हे वचन NDA 1चं सुद्धा मोदी सरकार आल्यानंतर सतत मोडलं जाते आणि पहिली बँक, सरकारी बँक विकली जाणं, कारण का आता 27 बँकाच्या 12 बँका झाल्या आहेत. 13वी बँक IDBI बँक आहे. ही अदर पब्लिक सेक्टर बँकेच्या मध्ये याची गणना इंडियन बँक असोसिएशन, भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली आहे. आधी मी सांगितलं की 77ला भारत सरकारने याची पूर्ण मालकी घेतली. त्याच्या आधी मालकी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे होती. ती मालकी 51% जास्त होती 94 पर्यंत. 58% पर्यंत डिसइन्व्हेस्टमेंट नंतर सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग 94 साली असताना होती. तेव्हा एक सॉलिड ॲश्युरन्स होतं की भारत सरकारची जी बँक राहील. अनेक पडझडी गेल्या 30-32 वर्षात झाल्या. पण आताच मोदी सरकार हे देशद्रोही सरकार का आहे? कारण ही भारतीय जनतेची संपत्ती ते अशा तऱ्हेने विक्रीला काढतात आणि मिळून किती मिळणार आहे? आज ही जवळजवळ 5 लाख कोटीपेक्षा जास्त स्ट्रॉंग बॅलन्स शीट असणारी ही IDBI बँक जी देशाच्या सेवेत आहे, त्या बँकेला विकून आज भारत सरकारला किती कवड्या मिळणार आहेत आणि त्या कवड्या कोणासाठी मिळणार आहेत याचा जर हिशेब लावला तर हे नाट्यर्थ सरकार आहे आणि हे दुष्कृत्य करणारं सरकार आहे. हे नॅशनल असेट्स अशा तऱ्हेने डिमोनेटायझेशन करण्याचं त्यांची जी काही नीती 2023 पासून ठरली आहे, डिमोनेटायझेशन पासून ते डिमोनेटायझेशन ऑफ पब्लिक असेट्स या एका थेअरीमध्ये IDBI बँक ही दीपम नावाच्या एका पार्लमेंटरी प्रोसेस नव्हे तर नोकरशाही प्रक्रियेतून ही बँक विकली जाते. अजूनही याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं सँक्शन आहे की नाही असा जर प्रश्न जर कोणी विचारला तर मी सांगतो त्याचं उत्तर नाही असं आहे. पण दीपमला एवढे अधिकार त्यांनी दिलेत, ते अधिकार केवळ न्यायालयात जाऊनच त्याला आव्हान देऊ शकतो. म्हणून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी न्यायालयात पण आव्हान दिलंय, रस्त्यावरती पण आव्हान दिलंय, संपाची पण धमकी दिली आहे. अर्थात हा संप आता सर्वांनीच विड्रॉ केलाय कारण सरकारने आश्वासन दिले आम्ही बोलू, पण बोलता बोलता ही बँक कधी विकली जाईल हे सांगता येत नाही. म्हणून आज मी हा पहिला व्हिडिओ केलाय. संप मागे घेतल्यानंतर यानंतर काही व्हिडिओ या IDBIच्या विक्रीच्या बाबतीत भारत सरकार आणि या ठिकाणी जे काही दीपम आहे त्या दीपमच्या वतीने जे करण्यात येईल त्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला लागेल. IDBI बँक विकली जाणं, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्युच्युअल फंड विकलं जाणं हे आपल्याला बघण्याचं दुर्दैव येणार आहे. एअर इंडिया ही टाटाकडे गेली. अशा अनेक संस्था पुढे जाणार.
आणि अदानीकडे काय नुसतंच ट्रान्सफर होतात, पब्लिक असेट्स ट्रान्सफर होत आहेत. त्यामुळे अदानीचं साम्राज्य वाढतंय, तसं आता बँकांवरती कंट्रोल कोण करायला पाहतंय हे आपल्याला बघावं लागेल. हे देशाचं दुर्दैव आहे. देशाला दुबळं करणाऱ्या गोष्टी आज मोदी सरकारचा एनडीए नंबर 3 करते आहे. एनडीए 1 अतिशय सावध होतं. भारत सरकारची मालकी टिकवण्याची भाषा अटल बिहारी वाजपेयी करत होते, पण मोदी, त्यानंतर अरुण जेटली आणि आता आमच्या या निर्मला सीतारामन या आपल्या देशाची संपत्ती विकण्याचा अट्टहास का करतात, हे देशद्रोही कृत्य या देशाचं सरकार का करतं याबद्दल त्यांना जाब विचारणं हे देशातल्या तमाम नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि होय, हे पार्लमेंटमध्ये बसलेल्या तमाम विरोधकांचं पण कर्तव्य आहे. आणि म्हणून हा पहिला व्हिडिओ मी यासाठी केलेला आहे. तपशीलवार या ठिकाणी अनेक ह्याच्यातल्या भानगडी ज्या आहेत त्या बोलल्या गेल्या पाहिजेत. एक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक जाणं किंवा आणखी काही छोटी कोऑपरेटिव्ह बँक जाणं आणि एक मोठी आयडीबीआय सारखी 5 लाख कोटीपेक्षा जास्त ताकद असलेली भारत सरकारची एक गौरवशाली नवरत्न कंपनी जाणं मोठा फरक आहे. देशाचा ज्यांना विचार करायचा आहे त्यांना आयडीबीआय बँकेच्या विक्रीला विरोध करावाच लागेल, कारण ही कुणाच्या बापाची बँक नाहीये. ही भारत सरकारची म्हणजे देशाच्या जनतेची बँक आहे आणि ती देशाची संपत्ती आहे. त्याचं जतन भारतीय नागरिकांनीच करायला पाहिजे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटूया.